आज महादेवगडावरती महाप्रसाद आहे प्रदूषणाच्या आता महादेवगडावरती म्हणजे नर्मदेश्वरगड या ठिकाणी आता चालू आहे. चला तुम्हाला नर्मदेश्वरगडही दाखवतो पूर्ण आणि प्रदोष पब्लिक सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे. कृष्णा कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्णा मित्रांनो, नर्मदेश्वरगड हा टेंभुर्णी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथे स्थित आहे. ह्या ठिकाणी दूरवरून लोक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, ह्या ठिकाणी 2026 या नवीन वर्षापासून प्रत्येक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी व पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाचं इथे आयोजन केलं जाते. ओम आनंदिग्रावण्यो आकृष्णस्पर्शावाजनास्त्राभ्यो प्रदायितं ओम पयस्तु समुद्भूतं मधुरामश्रीकरं ध्यायेदित्यमय देवस्नानप्रतिलोदाम ओम भूर्भुवः नर्मदेश्वराभ्युमा तदिस्नानं स्थापयामि. मित्रांनो, 16 जानेवारी 2026 ह्या दिवशीचे अन्नदाते टेंभुर्णी गावचे शहादेव भाऊ हे होते. मित्रांनो, नर्मदेश्वरांचा आजचे अन्नदाते यांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर महाआरतीचं आयोजन केलं जातं. आजच्या महाआरतीसाठी आदरणीय माननीय माजी सभापती बाबुरावजी मामा केदार तसेच टेंभुर्णी गावचे सरपंच आदरणीय डोंगरे सर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
मित्रांनो, अशा प्रकारे महाआरती झाल्यानंतर नर्मदेश्वर गडावरती आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्की करा. याही पुढे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद. तर या ठिकाणी हा जो सर्व खटाटोप चाललेला आहे आणि प्रदोष पद्धत ही आपल्या गावामध्ये जुनीच आहे, नवीन काही नाही. फक्त आपण बदल हा केलेला आहे त्यामध्ये की आपण जे गावामध्ये घरोघर प्रदोष करत होतो, आपण याची व्याप्ती वाढवण्यासाठी आता जवळपास ढगेवाडीचे 15 हे तीर्थक्षेत्र करत असताना या सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे. या ठिकाणी तहसीलदार असेल, BDO असेल, सर्व अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि म्हणून बहुतांशी गोष्टी आता कागदपत्राच्या बाबतीत आपल्या पूर्ण होत आलेल्या आहेत. भविष्यामध्ये आपल्याला हे क्षेत्र वाढत असताना आपल्याला आता शिवरात्रीचा कार्यक्रम आलेला आहे. हे 100% मला मान्य आहे. मारुती भाऊ, जालिंदरनाथाची परंपरा असलेली आपली यात्रा ही चालू राहणार आहे आणि त्या समवेत आपण यावर्षी गंगेचं पाणी या ठिकाणी आणणार आहे. कालच दोन्हीही प्रकारचे बँड लावले. शिवरात्रीसाठी सुद्धा बँड मिरवणुकीसाठी या ठिकाणी लावलेला आहे. तुकाराम महाराज मुंडे यांचं कीर्तन पण ठेवलेलं आहे, परळीकरांचं. या ठिकाणी कावडी, त्यामध्ये नर्मदेश्वराची भोलेनाथाची मूर्ती मांडू, त्याचं वाजत गाजत सौवाद्य छबिना टाईप या ठिकाणी आपण येणार. म्हणजे हे शनिवारी शिवरात्रीच्या आदल्या रात्रीचा आपला कार्यक्रम कावडी येऊन थांबतील. संध्याकाळी सकाळी आपल्या गावामधून 7:30-8 वाजता आपल्या कावडी वरती निघतील. सौवाद्य आपण परत त्या कावडी या ठिकाणी घेऊन येऊ आणि परंपरेप्रमाणे आल्या तशी सुरुवात करू, पाणी घालायला सुरुवात करू. म्हणजे जशा कावडीवर येतील तसेच वर खाली पाणी घालायला आपण सुरुवात करू. तोपर्यंत आपले 10 वाजतील. प्रसादाची तयारी त्या ठिकाणी चालू राहील. म्हणजे 8-7 पासून काय असेल प्रसाद चालू राहील, कारण प्रसाद पण आपल्याला भरपूर करायला लागणार आहे.